जसं की रोजच्या सारखं मी इकडे येते. हे बघा मी नुसते गाऊनवर आली, दुपट्टा घेतला आहे गाऊन. आईचं घर जवळच होतं, काय ड्रेस बदलायचा, तयारी करायची आणि मग यायचं. ते पण मावशी आली आहे ना, मग आईने तसं तर आम्हाला बोलवलं होतं जेवायला, पण मग मी जेवायला न येता डायरेक्ट मावशी आली, म्हटलं मावशीची पण रेडी येऊ. आणि हे थांब का मला येऊ दे. काल त्या दिवशी पळून गेली लिफ्टमध्ये, पळून गेली ती मला सोडून. लिफ्टमध्ये मला येऊ देत नाही, स्वतःच एकटी पळून जाते. तू तर पायरी नाही जात. पाय दुखतं गं बाई, आज खूप पाय दुखतं. आली आईची इथली लिफ्ट आणि तिचा रिॲक्शन घेशील का? मी घेते मग तुमचं वाला. येल्लो येल्लो डाटी फेलो. खोला. आत्या आत्या आली, आत्या आत्या ब्लॉग बनवती. हे बघा पाहुणे आलेले इकडे मस्त पैकी. ही आहे प्रणाली. कशी मावशी? बरी आहे. तुला भेटली जेवण कशी प्रणाली? मी पण बरी. हिचं ॲडमिशन करायचं होतं नाशिकला इंजिनिअरिंग कॉलेजला, त्याच्यासाठी ते आले होते. आता त्यांचं आज ॲडमिशन झालं आहे. तर चला बाकी कशी जेवण आम्ही आलो. रोज आम्ही येतो. आई किचनमध्येच राहते बिचारी. आता आईचं स्वयंपाक चालू आहे. माझ्या काय आणलंय माझ्या आईने? वासावरून तर मला मटण वाटतंय. चिकन आणलंय का मटण आणलंय माहित नाही. अंडे आणले तर चिकन आणले. देवी करते आई. थांब काढते 1 मिनिट. चला ब्लॉग इथं असा ठेवते. ही बघा ही मावशी जी आली होती आणि पळून गेली होती, हीच आहे ती. पुरणपोळीच्या लग्नात गाणं जे शॉर्ट्स मध्ये टाकलंय ना, जी नाचती ती हीच मावशी माझी. तू कोणाला टाकतेस हा अरे हे भाकरी टाकते ताईने कालचा टाकला नाही टाकतो. हा टाकते मस्त भाकरी करते मी पाहिलं ना. मसाला आम्हाला सगळा नाही आईच्या हाताने करून हे बघा. हा विशाल सगळे बरे. तुम्ही कसे सगळे बरी? बस नाही मावशी भाकरी टाकते काही ना भात केला नाही. बरं झालं आम्ही पनीर पराठा ताबडा तिथं जेवण मी करायचं. मी खाईल थोडंसं. घरी काय केलं नाही गौरी नाही भाव घरी बाहेर गेल्या. तो आल्या कालच टाकला होता मावशी तुझा व्हिडिओ ताईनी. काल का परवा का टाकलाय? नाही कालच टाकला. नाही ना मी परवा पाहिला. असं करून दाखवायचं लोकांना. कसं लोक पाहता आपल्याला. आता मावशी भाकरी टाकणार आहे तर तिचा व्हिडिओ घेते मी. गाडी झाली मावशी जीवन. आम्हाला कसं जेवण जागायला भेटलं असं नाही खरंच ना. म्हणजे आईचं कसं चांगली जेवण करते. नाही भाजी करते नुसती. भात झाला भाकरीला मग तवा ठेवू. हा ठेव ना तिकडे मावशी स्वीट द्यायची. कोणत्या ताटात करते ते देते ना. तो मसाला घेताना सांगायची. हा सगळे बरे. मला वाटलं तो मसाला घेताना सांगायची. नाही तू मला वाटलं काय मसाला बिसाला सांगलाय की बाबा आंबाई पण पाहिजे. लैला मी बोलली ना लैला नसते. जाऊ दे ती घेती पण तिला समजून सांगितलं ना सगळं. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. थांब 2च मिनिटं आली मी ते तवा ठेवून देते तुला. करते नंतर
भूक लागली तुम्हाला? आज ठेव का लोखंडाचा? हा ठेव. आहे भाकरीचं पीठ. देते ना माझी भाजी तिकडे होईल ना. तू कुठे करते तू भाजी? इथं करते. मावशीला कपडा देते का? नाही राहू दे, मी आहे नाही तर तुझ्या घरी. हे इस्त्रीचा डब्बा काढून दे. थांब मी मोबाईल पडेल. थांब तू साईडला हो जरा, असं ते बरोबर नाही येत. आता कट करायला लागेल मला. थांब. हा ना पोट. मावशी तू बघत नाही का? तुझ्याकडे मोबाईल नाही का आता? त्या याच्यात बघायचं ना, वैशालीच्या याच्यात, किशोरच्या याच्यात. घरी जाता काका नाही दाखवता. भाकरी कर. मला आले असते तर केले असते, पण मला येत नाही ना. मावशी चांगली करते. माझा मोबाईल तो मोठीच्या इथं ना पोरगा आला. तुला घेऊन देईल. नाही, तिला काय? शेतामध्ये जाते आणि त्या पोराही पैसे देते. कष्ट कधी करायचं. मला म्हणते का 2-4 दिवस 8 दिवस हो बहीण जरा आराम करायला इकडे. तसं नाही, तू कष्ट करते ना, पोरांना नाही द्यायचे, तुझ्या हा. स्वतःला खायचं. तू व्हिडिओ मध्ये नाही, नाही, तू बसा आहे. ऐकलं मग पडलं बस. स्वतःच आपण कष्ट करायचे आणि पोरांना का द्यायचं? आपण स्वतः खायचं, चांगली तब्येत ठेवायची. तुला तर काही आई सारखं काम पण नाही. माझ्या आईला तर किती काम राहतं घरात बिचारी. स्वयंपाक राहतो, भांडे राहतात, कपडे राहतात, फरशी पुसायचं. दादा करू लागतात. ती माझी सून असती तर मी तर दादा करू लागतात, पण तरी मी करायला नाही सोडत ना. स्वयंपाक नाही सुटत आईचा. स्वयंपाक तो आईला 12 महिने करणार. जर कधी आलं गेलं कुठं तेवढं राणी आली ना तर ते पहिले काही नाही त्या अगोदर समजते काही नाही. आपण म्हणतो असं नाहीच होत ना. नाही, कोणी पण येताना आता काकूच्या घरचे पण कोणी आले तर ते त्यांच्या सुना येतात करता आणि कारण की आईकडनं थोडी नव्हतं माझ्या कुणाला. हाताचा बी त्रास आहे ना सिना. आणि आईचे तर हात सुचते, तब्येत बरोबर राहते, हातामुळे हातपाय चांगले असलं सर्वच काही होतं. सगळं काही होतं. बस ती का मिरची पाणी दे. घेन तो मामा दे ना पाणी वरचं. माहिती स्वयंपाक चालू आहे. काय नाही पाण्यामध्ये तुम्ही कुठं कुठं गेल काय म्हटलं काही पाण्यात पैसे गेले सगळे. हा ताईने बघितलं ते म्हणलं आपल्या. हा बाईबंदी गेलाय म्हणे. मला तिनं मला म्हणे साडीच्या दुकानात एक्झिबिशन काय म्हणतात ते लागलाय. ते गेली म्हटलं त्याच्या रागात त्याच्या ह्याच्यात गेली तिथं. मग गेल्या म्हणलं तिकडे त्या हॉटेलमध्ये नेलं. पाहिलं म्हणे तुम्हाला काही चांगलं नाही होतं पाहिजे. मी बोले त्याबरोबर गौरी तेच बोलते. पैसे गेले म्हणलं पाण्यात सगळे. काही नाही असं होती. काय पाणी घेतलं नाही. गरम देऊ का थोडं? नाही, चांगलं ना भाकरी. गरम पाण्याने कालच तर केलं, किती दिवसाचं मळलेलं ना आपलं दळलेलं पीठ. मी नंतर चढलं. हा तुझं तर आताच दळलेलं, मग काही गरज नाही. ताज्या चांगल्या. एक भाजी करते, एक भाकरी करते, दोघी बहिणी स्वयंपाक करतात. यांची गंमत बघ. एक साडी घालायला मला काय माहिती आता तुझ्या क्लासमध्ये काय पेनाने कोणी काय झालं बेटा? खरा बहुत चालली होती आता. मटण मच्छी नाही खाता. नाही खाते का आता सोडली तुमची. सोडलं बस. नाही ना, आज पनीर सोडली. पनीर काढली. पनीर पराठा. असं काय काय झालं मग. कसं आहे तिचं कॉलेज? कॉलेज भारी आहे. कॉलेज भारी आहे कारण की तिथं मस्त नाही बघा. मला पण माहिती ते कॉलेज एकदम जंगलात आहे. जरा आउटसाईड आहे पण चांगलं आहे ना. 5,000 रुपये. अगं काहीच नाही बाई. 5-5 लोक पुण्याचं तर खरंच चांगलं होतं ना. नाही औरंगाबादले. औरंगाबाद चांगला आहे. औरंगाबाद पण चांगलं आहे. हा औरंगाबाद. औरंगाबाद. हा का? मी मावशी बोलली बाय ना. तुम्ही बघा आम्हाला त्याचं काही आईचं ना, मावशीचा नाहीचा व्हिडिओ मी जवळून घेते. कसं भाकरी करताय. आम्ही भाकरी करते होईल.
अरे देवा ए असं खातायचं, खाऊन खाऊन नाही स्वयंपाक करायचं. दोघी बहिणी खाऊ नका, स्वयंपाक करा गपचूप. गपचूप करा गपचूप. एक भाजी चांगली करते, एक भाकरी करते. दादाचं वाचतोय. तर हा आहे स्वयंपाक मावशीचा. हातावर करते. आई नको मग, मी जेवणार नाही जेवणार नाही, मी नाही खाणार, मी जेवणार नाही मग. काय पळून गेली होती गाई 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 का पळाली होती काय म्हणते. काय किशी हातावर तुटत नाही आहे ना. चांगली गौरीची आजी पण अशी हातावर करायची बरं का. तिच्या बाबाचा आहे. नाही त्याच्या बाबाचा नाही. आता निघू आम्ही, काय म्हणते आता निघू म्हणते ती. आता कोणत्या गाडी येतो मला काय बघ. बहिणीचं पा कसं आळणी मटण खाती, आळणी मटण देते बहिणीला. नाही आई मी नाही खाणार, दे मावशी ऐकणार. नाही 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 मला नकोच, पण मी जेवणार नाही मग आई, मला जेवण भूक मोडेल नको. दे मावशी आईला. प्या तुम्ही दोघे जण पी ना, काय होतं. चला या खाताय तोपर्यंत व्हिडिओ मी सगळं माझ्याकडे घेते. तर हे असं आहे चालू इकडं. चला थोडंसं तुम्हाला इकडे पण दाखवते आता. ते बघा आईचं घरामध्ये तुम्हाला जेव्हा पण येते म्हणजे भावाची फोटो आहे. कसं वाटलं तुला तुझं कॉलेज? झालं ना ॲडमिशन? चांगलं. इंजिनिअरिंगमध्ये बोल बोल काय नाही, एवढं तू स्वतः आता इंजिनिअरिंग करणार आहे का? कसं वाटलं तुझं कॉलेज? चांगलं आहे. हॉस्टेल कसं आहे राहण्याचं? हॉस्टेल पण चांगलं आहे. राहण्याची सोय म्हणजे खाण्यापिण्याचं काय? खाण्यापिण्याचं पण हॉस्टेल. हा शिट, लक्षातच नाही माझ्या. आता माझ्या ह्याच्यात येईल ते. तुला मी विचारलं होतं. ठीक आहे चला असं मी त्याच्यावरती म्युझिक टाकून देईन, कारण की ते कॉपीराईट येतं ना. बाकी अजून जेवण किती वेळा? 2 वेळा 3 वेळा? 2 वेळा नॉर्मली बोल. असं काही हे नाही की कॅमेरा चालू आहे तर लगेच. 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. दुपारी काय माहिती, काही विचारायचं ना मग. तुझ्याबरोबर कोण आहे? एक मैत्री नाही माहिती होते आणि 2 होत्या त्या. एकला पैसे लागतात खूपच म्हणून ते नाही बोलते. हां गुजर तुला किती लागतात? 60,000. तरी पण तुला फक्त 5,000 लागले. बोल बोल नॉर्मली बोल, याच्यामध्ये काही आपण सोडले नाही बोलत. म्हणजे तुझे 5,000 बाकीचं ते दुसरं नंतर पण लागतील. म्हणजे पण लाखो रुपयापेक्षा काही काय नाही. व्यवस्थित आहे तुझं राहायचं खायचं प्यायचं. तर तू फक्त चांगला अभ्यास करायचा आणि चांगलंच मैत्रिणी पकडायचं, इकडे तिकडे भटकायचं. जंगलात माहिती ना चांगलं नाही ना. पण तुला कधीच सांगते म्हणजे घाबरत नाही तुला, पण मला माहिती नाही आता कशी नाही. तर आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. परत कुठे जायचं नाही, क्लासच्या बाहेर जायचं नाही, कॉलेजच्या बाहेर जायचं नाही, मैत्रिणीबरोबर फिरायला जायचं नाही. बरोबर की नाही? आई वडिलांनी तुला कोणाच्या भरोशावर टाकलं? तुला स्वतः तू राहू शकते म्हणून त्यांनी पण एवढी हिंमत केली. माझ्यासारखीने नाही केलं, माझ्यासारखी नाही केलं. मी एवढी स्ट्रॉंग नाही गौरीला सोडायला. नाही सोडू शकत. गौरी राहू शकते पण मी नाही राहू शकत. मग मला असं भीती वाटत राहली असते. म्हणून ती पण आता आली आहे तर तू काहीतरी विचार करूनच आली असेल ना की तुला काय करायचं. गावाला तू जळगावला का नाही घेतलं ना? तिकडे म्हणजे इकडे नंबर लागला कॉलेजमध्ये कॅपराऊंड.
जळगावला कुठं असतं हो आहे जळगावला मग चावलं तर एक वर्ष करून गेली इकडे मग परत चालली म्हणजे लांब राहायचं पण तुला समजतंय का म्हणजे आमचं सोड आम्हाला काही त्रास नाही तुझी राहणार आहे खाणार आहे पिणार आहे तू तुझं शिकणार आहे पण एक जबाबदारी पण असते ना आपल्यावर म्हणजे तुला तुझं स्वतःचं पण एक आहे ना की घरापासून दूर राहायचं तर हॉस्टेलमध्ये राहायचं आहे तिथे हॉस्टेलमध्ये कशा मुली कशा नाही परत तुला सांगते बाथरूम सगळ्यांचे कॉमन असतात मुलीचं सगळ्यांचे एक असतं मुली पण लय हलकट असतात ते एकमेकांसोबत भांडतात झाला का नाही स्वयंपाक एकाची म्हणजे ऐक ना जरा हां मगर मगर मग शिकवाय मगर वगैरे ते तर आईच्या हाताची भाजीच लय भारी लागते मगर मगरच पोरी मगर मगरच करते आई भाजी हे बघ अरे बा. मला ह्याच मसाला वापरताना पोरी हिनं 12,000चा केला तिनं 20,000चा केला आणि माझ्या एकटीचा 2-3 हजाराचा झाला तोच मसाला आहे आणि यायच्या भाडे मगर मगर येतात नाही मगर मगर मला नाही येतात पण आईच्या हाताची ती आईच्या हाताची राहते ना वेगळीच राहते आई थोडी आमची आम्ही थोडी आईच्या आहे आई नाही बनवू शकत ना आईच्या हाताच्या माझ्या आईलाच येते जसं तुला भाकरी येत आहे तशा मला नाही येणार भाकरी तुला अशा तापूनच येतात बघा व्हिडिओ मध्ये बघून दाखवते अशी जवळ जा ना थोडीशी अशी दाखव कॅमेरा समोर ही बघा ही इकडे अशी ही बघा मावशीने हातावरची भाकरी किती छान केली कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटते भाकरी हे म्हणजे जुन्या लोक जे होते त्यांनाच येतं आताच्या आमच्यासारख्यांना पण नाही येणार आणि पुढच्या पिढीला तर अजूनच नाही येणार आम्हाला येते भाकरी पण थापून थापून येते अशी तुझ्यावरती जाऊन लागतात 4 झाल्या मग गावाची भात आहे आणि बरं बरं आहे चपात्या ती पोरगी खाते नाही भात खाते ती भात केलाय भात खाते तर घरी जाऊ दे खाऊ दे तिचं काम होतं आपल्याला पाठवलं पैसे दिले घेऊन आले तिथे सोबत आता बहीण आईला बी जरा माहिती आहे की आहे आणि आहे आपले नाते होते जवळचे नाही ते मला आई तुला जे बोलली ना त्याच्यासाठी की एकटं तर आम्ही गौरीला बी का नाही टाकलं नाशिकला आपल्यावर बी राहतं पण आपणच थोडंसं राहू दे मी मारतो स्वतःच्या जबाबदारीवर ती कशी तुला आवडते का नाही आवडते मी काही सांगू बरोबर आहे तुला आवडला काय म्हणे आपण मला काय तुले काय नाही हां तिला राहायचं मला विचारत आहे तुला आवडलं काय आई दे इकडे मी मारते सगळा कचरा उडतोय तुला राहायचं तुला राहायचं तिने कसं करायला पाहिजे कसं राहायला पाहिजे जबाबदारी आता तू थोडीच तिच्याकडून लक्ष द्यायला आहे आता त्या मावशीने घेतलं त्या पोरीचं ऍडमिशन तर ती स्वतः मावशी राहते ना मग आपापल्या पोरांची कशी आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे ते बरोबर आहे नंतर त्या मावशीने किती बरोबर केलं की घर घेतलं वाड्याने शिक्षित आहे पैसा आहे शेती आहे बाई आहे सगळं आहे सगळंच काही आहे त्याच्यात आपल्याला काय आहे त्याच्यात एक वर्ष काढ नंतर तिला बोलली इंजिनिअरिंगचं जळगावला चांगले कॉलेज आहे मग इतक्या लांब याची काय गरज पहिले जळगावचा फॉर्म भरायला पाहिजे का तिने इकडचं नाशिकचं टाकलं म्हणून तिला नाशिकचं पहिले आहे दोनदा मला मग तिने इकडचं टाकलं ना म्हणून आपल्या घरापाशी जवळ असतं जळगावचं जर टाकलं असतं तर तिकडचं आलं असतं ना तिला आता आपल्याला शिकायला तर इथं माग म्हणतात तिचे आई बाप येतील त्यांना बी त्रासच आहे ना भेटायला